15 ऑगस्टला मी इथे लोकशाही पद्धतीने उपोषणास बसलेली आहे। माझ्या बरोबर राकेश जंगमच्या आई पण आहेत आणि गेले 4 दिवस कोणीही आले नव्हतं, साध्या चौकशीलाही आले नव्हते। पण काल संध्याकाळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पीआय विवेक पाटील साहेब आले होते आणि त्यांनी म्हणजे मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी 2 दिवस रजेवर होतो, त्यामुळे लक्षात आलं नाही आणि त्यामुळे उशीर झाला। पण मी आलोय, साहेबांशी मी तुमचे विषय बोलून घेतो। माझी पहिल्या दिवसापासून आज शेवटपर्यंत म्हणजे अगदी जीव गेला तरी शेवटपर्यंत एकच मागणी असेल की ज्या वेळेला सीताराम वीरचा मर्डर झाला तो भर दिवसा झाला होता, सकाळी 9:45 ते 10:30च्या दरम्यान। मग त्यावेळेस लोकांनी अख्ख्या जयगड पंचक्रोशीने बघितलं होतं की तिथे मारहाण झालेली आहे आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी त्याचे जेव्हा अंत्यविधी झाले म्हणजे तो माणूस कशाने मेला हे सगळ्यांना माहित होतं आणि तो खून पचवण्यासाठी एपीआय कुलदीप पाटील याने मदत केली आणि तो पचलाय असं वाटल्यामुळे ते निर्धास्त झाले होते। आणि मग राकेश त्यात ते सीताराम वीरचं प्रेत सीताराम वीरच्या घरी नेऊन रिक्षातून नेऊन तिथे दाराच्या मागच्या दारात टाकण्यात राकेशचा हात होता, राकेशला सोबत घेतलेला होता। मग राकेश आपल्या आईला सगळं सांगेल आणि सांगतोय ही भीती वाटल्याने राकेशचा पण मर्डर झाला। तो मर्डरही पचवायला एपीआय ने मदत केलेली आहे ह्या कुलदीप पाटीलने आणि ते दोन्ही खून भक्तीला माहीत पडले होते म्हणून भक्तीलाही त्याने असंच मारलं। माझ्या माहितीप्रमाणे भक्ती प्रेग्नंट होती, तर एकूण 4 मर्डर झालेत, 4 जीव हकनात गेलेत आणि आता 4 जण युवक जेलमध्ये आहेत ज्यांनी मर्डर केलाय। एकाचा मृत्यू झालाय दर्शन पाटील यांचा। हे एवढे खेळखंडोबे आणि एवढ्या जीवांची हत्या झालेली आहे त्याला कारणीभूत कायद्याचा रक्षक एपीआय कुलदीप पाटील आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडलंय। त्यामुळे माझी मागणी हीच आहे की कुलदीप पाटीलला बडतर्फच केला पाहिजे आणि हीच माझी मागणी असल्यामुळे माझ्या मागणीला उत्तर लवकरात लवकर द्यावे, नाहीतर मी आता मेडिकल सेवा घेण्याचं थांबवलेलं आहे। आणि जर माझं या ठिकाणी काही बरं वाईट झालं तर त्याला हे पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासनच जबाबदार आहेत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।